संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन स्तोत्र. श्री गणेशाय नमः. हे सर्वाज्ञा सर्वशक्ती जगदोद्धारा जगतपती सहाय्य व्हावे सत्वर गती. या लेकरा कारणे जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य. तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार तुझा अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे ते ते तुझ रूप बरवे दासगणूस आता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्री केदार महंकाली देवी ओंकार. तूच किरे त्र्यंबकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्री कृष्णेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परळी वैजनाथ निधी तटाला तूच स्थित रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता. हे कृपार्णवा नारायणा महाविष्णू आनंद घना. हे शेषशाही परिपूर्णा नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश तू गिरीवरी पुरी माझी जगन्नाथ. द्वारकेसी नंदनंदन नाम देती तुझ कारण. जैसे भक्तांचे इच्छिल मन तैसे तुझ ठरविते. आता हे चंद्रभागा तटविहारा या गजानन स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागे पसुरुनी पदरा तुझ विठ्ठले दास गणू. गजानन जे स्वरूप काही ते तुझ्या वेळ वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझीच अधोक्षजा. या सर्व स्वरूपा कारण आदरे मी करी वंदन. माझे त्रिताप कराहरण हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्ष लेकरा ते पाही दास गणू ते हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर देवीनाथ मच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीचे. हे तुकारामा महासंता तुझ लागी दंडवता करीतो होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबासाई लेकरांसाठी धाव घेई. वामन शास्त्री माझी आई माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना महासंता आनंद घना. तुला येऊ दे काही करुणा या जाणदास गणूची. तुम्हा सर्व प्रार्थना स्तोत्र करीतो हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वासा आपण करावा. जे जे तुम्ही वदवाल काही तेच लिहीन कागदी पाही. स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे. माघ माझी सप्तमीस वद्यपक्षी शेगावत तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी. उष्ट्या पत्रावळी शोधून तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाभिधान. पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती. तुम्ही साच गुरुमूर्ती लपून बसाया कारणे. परी विचारवंत जे ज्ञानी ते तुम्हाला गी पाहुने ब्रह्मात फळी देऊने पाय तुमचे वंदितात. बंकट लाल दामोदर हे दोघे चतुर नर भ्रमाती सारून दूर शरण आले तुम्हाला. बंकट लालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले. केवळ बाजुनिया तीर्था आपल्या पदीचे समर्था तुझ लागी दंडवता असो आमचा वरचेवर. तुझ्या लीलानिधीचा नच लागे पारसाचा टिटविने सागराचा अंत कसा घेववेला. पितांबरा देवनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलदेहून आणविण्याला तहाने लागली म्हणून. पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुंबा भरले या माझी या भोपळ्यात. जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते नाल्या लागून विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे. नाल्याची या जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की. तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध लीला ती साच वर्णनाला शेषही थकेल वाटेते. सोमवारी प्रदोषांसी बंकटलाल्याच्या सदनासी भाविका आपण व्योमकेशी दिसत असा महाराजा. यात नवलना तिळभर काकीतूच शंकर रमावर. हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की. तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावश होऊन. प्रातकालच्या वेळी संपली होती दिवासळी. जानकी राम देईनामुळे विस्तव तुमच्या चिलमेस. जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की. ते अंतर्ज्ञानी जाणूनी कौतुक दाविले करूनी. चिलीम विस्तवा वाचून पेटून या दाविले. सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे बदला म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे. चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे. प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य. अवघे टकमका पाहती नाकबदर लावती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका. मग जानकी रामण म्हणाला साधूस विस्तवना दिल्या त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट लाल सदनासी. हकीकत बंकट लालासी सर्व केली निवेदन. बंकट लालाच्या वशिल्याने चरण धरिले सोनाराने. अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा.
गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच काहू केले कठोर मजविषयी समर्था. आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्याऱ्याशी त्या वेळमी सदनासी न जाय येथून. ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्यासी लाविले करा चिंचवणे तेच झाला जरा अमृताचा विबुध हो. या परी जानकी राम शरण आला अखेरा आपल्या पदाला मुखीन चंदू कृतार्थ केला खाऊन दोन कानवले. माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होतासाचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणे. ऐसे आपले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पदरी असल्या विपुल पुण्य पाये तुझे सापडती. वसंत भुजे कारण घनपाठी ब्राह्मण आणविलेता आपण ऐनवेळी ते धवा. बंकट लाले आपणासी नेले खाव्या मक्यासी आपुल्या मळ्यासी अतिआग्रह करुनी. मोहळे होती मळ्यात मधमाशाचे भव्य सत्य ती पेटविता आकटीप्रत उठती झाली निजलिले. मधमाशासी पाहून लोक करीते पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाल्या मळ्यात मधमाशात अतुरात बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरून पाहती परीन कोणाची होय छाती तुम्हा सोडवाया गुरुमूर्ती मधमाशाच्या त्रासातून. बंकट लाल दुःखी झाला पाहून त्या माशाला त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशास जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले. आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवी तो काटे काढावया. काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात. म्हणून ते काढावया सोनार आणवी तो ठाया. आपण म्हणाला तवाया हा त्रास घेऊ नका. योगशास्त्र येते मला मी योग भले काट्याला बाहेर काढतो जजला सोनार कशास पाहिजे. ऐसे वधून कुंभक केला ते धवा की आपण भला तेणे बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे. आपण म्हणाला त्यावर हे जीवाणू घटकाभर बैसाया वृक्षावर आता कोणास चावू नका. संकल्प बंकट लालचा पूर्ण करणे आहेसाचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळवून संकट येता नाही कोणी तारीत आहे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष परिसाय संकटास कोणीही करीता. हे तत्वध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केलात गुरुमूर्ती एक्यामुखे करू किती मी आपुले वर्णन. कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले भोवत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला. त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणीला वाटेकरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळना बैसला. चौकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेणे त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही. टाकळी कर हरिदासाचा घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला. अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. आडगाव अकोली गावळत कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करून. अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे होय कोठून. प्रखर असूनी उन्हाळा निर्जनाशा काननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव. अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52 एका शुष्क गरदाडा प्रत बनविली तुम्ही पुष्करिणी. भक्ता आपला पितांबर कृपा होती त्याच्यावर तयाचाही अधिकार थोर आपण बनविला. ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला. वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाणगापुरासी परणे फुटली टोणप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने. तेच कृत्य कोंडाली ते करविले पितांबरा हाते आपणची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था. वद्य पक्षात माघवासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे. महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो. नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली आपणा वंदून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले. त्र्यंबक पुत्र कवराचा आपला भक्त होतासाचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे त्याची कांदा भाकर केली आपण गोडफार. पदार्थ सारुनिय दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान्न सांडून या भक्षण करीवी दूर कण्यांचे.
तैसेच आपण केले कवराचे अन्य भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण हा महाराजा सवळदचा गंगा भारती तया फुटली रक्तपिती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकार करू लागले त्यास खरा कोणी न देती त्यास धारा रोग भय करून त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास ऐसी स्थिती झाली लोक म्हणती तया प्रत मिसळू नकोस लोकांत त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी डोई ठेविता पायासी मारिले आपण तयाला थोबाड जोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरे ते उलथून पडेला रस्त्यात ते थुंकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळचोळून आणि जहाते आईच्या रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात तयाच्या महारोगाप्रत आपण किहोनी वटिले तुमच्या कृपेची या पुढे औषध काय बापुडे अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा आगाध कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटेला प्रता आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्याचे सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माघवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याचे पंत नंदन घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर असे तेने बाळकृष्ण घोटाळ्याला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला कायलीला मानुती संत अधिकारे समान मुळी न तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छिमन तैशी रूपे दिसते तया गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपादृष्टीने की त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापर्ड्याला वराड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे कोठे न आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भितरी 12 वर्षे कातारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याचं मंडाल्यात गीता रहस्य केला ग्रंथ जो आभाल वृद्धांप्रत मान्य झाला सारखा कोलट करा हाते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य होय साचे भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे नाव अर्जुनाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले 5वी ज्ञानेश्वरी माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षुजनांनी ज्ञानेश्वरांनंतर 1-2 टीकाकार झाले परीना आली सरज्ञान त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णवदेखा हे ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्म पर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानाय आम्ही समर्थ नसे मागील टीका या समयानुसार अवतर्या या भूमीवर तैसाचा आहे प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकावरी आपण कृपा केली खरी म्हणून त्याचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिला तर खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तमे काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा कन्या हळदी मायाची बायजानामे मुंडगावची ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झालीसे वरद असत बायजा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी ती झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एके वेळी आपणाला गोपाळबुटी घेऊन गेला भोसल्यांच्या नागपुराला अतिआग्रह करून गोपाळबुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी उठू लागल्यावरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मोळीच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन परीन झाले दर्शन समर्थाचे कोणाला चौक्या पहारे सभोवार कडेकोट होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला 10-5 संगतीला विभक्त घेऊन शेगावचे आला सीताबर्डीसी गोपाळपुटीच्या सदनासी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4
शिपायांनी पाटेलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्याने जुमानीला बळकटो होता म्हणून हरी पाटील शिरला आता गडबड झाली तेथे बहुत तुम्ही धावून त्याचा हात की धरला की प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसे तुम्ही समर्था केले तर घरी बुटीच्या गोपाळ बुटी धावता आले हरी पाटला विनविते झाले पाटील माझे ऐकिले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजन उत्तर समर्थाला जागे होणे शेगावाला तो आहे भक्ती सविकला शेगावकरांच्या निसंशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळपुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा आपली अत्यंत करी श्री कल्याण स्वामी परी सेवेचा आपल्या तत्पर जो हरी पाटेला कारण स्वामी तुमचे द्वयचरण हेच महानिधान जोडले असे वाटत असे धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत गुरुराया ये शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आले आपल्या दर्शना जरी आपण देव ठेविला तरी पावतसा भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदराजवळी जांजजुका लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लिलेचा तपारो कोणाला लागे तिळभर मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी टिटवीच्याने सागर शोषवेल का साचार हा दास म्हणून हा लाचार आहे सर्व बाजूने आपण वर्णना कवीच पाहिजे झाला माझं सारख्या गुंगुरड्याला ते साधणे कठीण परी जोका असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास उर्वीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचाही तुकाओ माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आता न द्यावे लोटून परत जास म्हणूला सर्वदा सांभाळा माझा करा दैन्य दुःखाते निवारा भेटवा वशी शांडूलरा भक्तबा पुण्याच्या परी आपल्या कृपेवरूनच आनंद राहो सदा मन सर्वदा गौडू हरिस्मरण तैसेच संगत सज्जनांची अव्याहत वारी पंढरीची मम करे भाविसाची आवड सगुण भक्तीची चेता ठाई असू द्या अंत घडू गोदातेरी यावेळ आशा नाही दुसरी स्मृती राहू जागृत खरी भजन हरीचे करावया भजना करिता मोक्ष गोडो देह गोदातिरी पडो सद्भक्त्यासे स्नेह जडो दास म्हणूचा सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे आर्त गुरुवरा मन भावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथे भावे होईल तेथे 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 न राहो कदा दुरित इतुलही दयाळा स्तोत्र पठका उत्तम गती तैसे संतती संपत्ती धर्मवासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूत बाधा भानावती भावी न स्तोत्र पठकांप्रती लौकिकतेचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र ना अमृत होईल या भाविकांप्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करून गर्जना बहावे साधू गजानन शेगावचा योगी राणा सर्वदा पाहो तुम्हा ते सद्गुरूने चित्तास पहा माझा कोरोनवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे याते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगीत राहाला संकटास वरचेवर अभक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननासी मुळे न विसरा त्यांच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई स्तोत्र पठकांची आपदा नेमेल की सर्वदा दृढ चित्ती धरापदा गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडगे पळते की स्तोत्र पठका भूमीवरी कोणी न राहील पहावैरी अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की निसंशय शके 1868 श्री क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा मणे दास गणू श्री हरिहरा अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्तम।